सध्या सगळीकडे बातमी आपल्याला आढळते ती GBS सिंड्रोमची. हा सिंड्रोम म्हणजे अनेक लक्षणांचा एक समूह आहे. खरं तर पहिल्यांदा हा 1859 साली एका फ्रेंच शास्त्रज्ञ लँड्रे यांनी हा पहिल्यांदा शोधून काढला होता म्हणण्यापेक्षा जगासमोर आणला होता. पण त्याच्यानंतर 1916 साली जॉर्ज गुलियन आणि जॉन बॅरी यांनी एकत्रितपणे त्याच्यावर अभ्यास करून अनेक केसेसचा स्टडी करून गुलियन बॅरी सिंड्रोम ही संकल्पना पुढे जगासमोर आणली. हा त्रास आजार होतो कशामुळे, अचानक ह्या आजाराचं नाव कसं आलं तर पुण्याला अचानक काही केसेस वाढल्या, त्यामुळे थोडीशी घबराट पसरली. ॲक्च्युली घबराट पसरण्याचं तसं कारण नाही. हा कोविडसारखा हवेतून पसरणारा आजार नव्हे किंवा स्वाईन फ्लूसारखा हवेतून पसरणारा आजार नाही. हा आजार पाण्यातून, दूषित पाण्यातून किंवा अर्धवट शिजलेल्या मटणातून जाणारा आहे आणि सरसकट सगळ्यांना होतो असं नाही. हा बॅक्टेरियामुळे होऊ शकतो, व्हायरसमुळे होऊ शकतो. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते, त्याची लक्षणं वेगवेगळी असतात. प्रत्येकात तो वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो किंवा दिसू शकतो. त्यामुळे साधारण सर्वसामान्य माणसाला जी माहिती पाहिजे ती मी इथे देण्यासाठी मुद्दाम बोलत आहे. कित्येकदा असं होतं, पायाला नुसत्या मुंग्या येतात म्हणजे लगेच GB सिंड्रोम झाला असं नाही. पायाला मुंग्या येतात, दोन्ही साईडला येतात, दोन्ही पायांना येतात, एकाच पायाला नव्हे. थोडासा जडपणा वाटतो, हळूहळू तो जडपणा वर 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 वाढत जातो. बोटाला मुंग्या येतात, काही वेळा लघवी कोंडते, काही वेळा पोट फुगतं, संडासला होत नाही, पण त्यावेळेला पाय जड झालेले असतात. कित्येकदा डोळ्याला त्रास झालेला असतो, नजर तिरळी अचानक होते किंवा तिरकट दिसायला लागतं, सहज पाहता येत नाही, श्वास घेताना अडथळा येतो, छातीचे ठोके वाढतात. अशावेळी GBS सिंड्रोम हा असू शकतो आणि अशी जर लक्षणं असली तर त्या रुग्णाला ताबडतोब ॲडमिट करणं आवश्यक असतं. ह्या रुग्णाला स्पेसिफिक ट्रीटमेंट नसते, त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंटवरच तो बरा होतो. काही जणांना व्हेंटिलेटरवरही ठेवावं लागते, कारण एखादा पेशंट सिरियस होऊ शकतो, पण सपोर्टिव्ह ट्रीटमेंटने तो बरा होतो आणि तो चालायला फिरायला लागू शकतो. काही जणांना मात्र 6-6 महिने त्रास होऊ शकतो, फिजिओथेरपी घ्यावी लागते किंवा प्लाझ्मा फेरेसिस, इम्युनोग्लोबिन थेरपी अशा काही ट्रीटमेंट घ्यायला लागतात. परंतु ह्या आजाराला स्पेसिफिक अशी ठराविक औषधं, ठराविक ट्रीटमेंट असं नाही. पेशंटच्या लक्षणानुसार त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट द्यायला लागते. त्यामुळे तसं घाबरून जाण्याचं कारण नाही, परंतु काळजी घेणं हे आवश्यक आहे. GBS सिंड्रोमची लक्षणं आढळली किंवा अशा प्रकारचा जर पेशंट आढळला तर जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा जवळच्या प्रायमरी हेल्थ सेंटरला कळवणं हे आवश्यक ठरतं. पाठीतल्या कणातलं पाणी किंवा स्टूल कल्चर केल्यानंतर कल्पना येते की हा खरोखर GBS आहे का दुसरा कुठला आजार आहे. सगळेच आजार हे GBS सारखी लक्षणं असतात, पण तो GBSच असतात असं नाही. परंतु आपण सावध राहणे हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची काळजी ह्याच दृष्टीने की आपण आपले आरोग्य, स्वच्छता ह्याला फार महत्त्व द्यावं. हात स्वच्छ धुवावे, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर हात साफ धुवावेत, आरोग्याची काळजी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग ह्या भागापेक्षा हाताळणी जी आहेत वस्तूंची ती झाल्यानंतर स्वच्छता करावी. खाण्याच्या आधी आपण आपले हात स्वच्छ धुवावेत. एवढी प्राथमिक काळजी घेतली तरी हा आजार आपण टाळू शकतो. ह्या आजारासाठी मास्क वापरण्याची काही आवश्यकता नसते. सगळ्यांनी कोणतीही भीती न बाळगता स्वच्छता याला प्राधान्य द्यावं आणि समाजात हाही संदेश पाठवावा की स्वच्छता जर बाळगली तर बरेचसे आजार आपण टाळू शकतो. धन्यवाद.